हिंदुस्थानची अभिजात कला आणि संस्कृती जतन करण्याची आज गरज आहे, असे मत शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख गजानन कीर्तीकर यांनी व्यक्त केले। सूर्यश्री फाउंडेशनतर्फे आयोजित स्वरभास्कर महोत्सवाचे उद्घाटन गजानन कीर्तीकर यांच्या हस्ते करण्यात आले। त्यावेळी ते बोलत होते। शिवसेनेचे शहर प्रमुख श्याम देशपांडे, अजय भोसले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगरप्रमुख बापूसाहेब घाटपांडे, नगरसेविका संगीता देशपांडे, ज्येष्ठ नृत्यांगना मनीषा साठे, अजिंक्य जोशी यावेळी उपस्थित होते। प्रसिद्ध बासरी वादक राकेश चौरासिया यांना यावेळी स्वरभास्कर पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर ज्येष्ठ तबला वादक विठ्ठल क्षीरसागर यांना संगीतकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। गजानन कीर्तीकर म्हणाले, आजच्या धकाधकीच्या जीवनात 4 क्षण आनंदाचे घालवण्यासाठी प्रत्येकाने कला जोपासली पाहिजे। कलेमुळे संस्कृती रक्षण आणि संवर्धनाचे काम होते। आधुनिक जगात अभिजात कला जोपासण्याचे आणि वाढवण्याचे खऱ्या अर्थाने काम हिंदुस्थानातील कलाकारांनी केले आहे। मनीषा साठे म्हणाल्या, टीव्ही संस्कृतीमुळे झपाटलेल्या तरुण पिढीला आपल्या अभिजात संस्कृती आणि कलेची ओळख होण्यासाठी विविध संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे। कला टिकली तरच संस्कृती टिकणार आहे। त्यामुळे हिंदुस्थानची ओळख टिकवण्यासाठी अभिजात कला त्यांच्यापर्यंत विविध माध्यमांद्वारे पोहोचवली पाहिजे। ज्येष्ठ गायिका गायत्री जोशी यांच्या गायनाने महोत्सवाची सुरुवात झाली। पुरिया कल्याण या रागामध्ये सादर केलेल्या त्यांच्या गायनाने रसिकांची मने जिंकली। प्रसिद्ध बासरी वादक राकेश चौरासिया यांच्या बासरी वादनाने रसिकांना अभिजात बासरी वादनाचा आनंद दिला। स्वरभास्कर फेस्टिवल.com या वेबसाईटचे यावेळी उद्घाटन करण्यात आले।